विदेशी वस्तूंचा बहिष्कार करा, स्वदेशी वापरा, देश वाचवा। भारतामध्ये नंबर 1 आपली पोझिशन आहे आणि राहील। स्वदेशी अपनाओ, भारत को आत्मनिर्भर बनाओ। अनिलजी अमृतवार हे महाराष्ट्र प्रभारी जरी असले तरी त्यांनी सर्व जिल्ह्याला आणि भारतातल्या आपण स्वदेशी वस्तू जर खरेदी केलो तर त्या स्वदेशी वस्तूंचं खरेदी केल्यामुळे जो काही नफा आहे, प्रॉफिट आहे, तो भारतातच राहणार आहे। स्वदेशीचा नारा हा प्रत्येकाच्या हृदयात आणि मेंदूमध्ये एवढा जबरदस्त रुजवला अमेरिकेच्याच नसून युरोप खंडातल्या ज्या ज्या विदेशी सगळ्या कंपन्यांचा आपण या ठिकाणी बहिष्कार करायचा आणि जर आपलं जीवनमान जर सुखी करायचं असेल तर खरोखर भारत माता की जय, घर घर जाएंगे। अडकून येऊन नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी स्वदेशी जनजागरण मोहीम स्वदेशी अपनाओ, भारत देश आत्मनिर्भर बनाओ या उद्देशाने संबंध नांदेड शहरातली जे योग वर्ग चालतात पतंजली योग समितीच्या वतीने या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलं होतं। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत। सर, काय सांगणार? सर्वप्रथम मी सर्व नांदेडकरांच्या, नांदेडमध्ये जेवढे साधक आहेत जे आलेत रॅलीसाठी आणि जे इनडायरेक्टली सपोर्ट करतात त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। हे उत्कृष्ट रॅलीचं आयोजन झालेलं आहे आणि हे सर्वांच्या मिळून झालेलं आहे। मोदीजी आदरणीय आणि आदरणीय स्वामीजी महाराज यांचं म्हणणं होतं की सर्व स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, सर्व स्तरावरती अशा मोहिमा राबवून स्वदेशी जागरण करून आणि स्वदेशीचा वापर करावा, ह्याची मोहीम राबवा आणि विदेशीचा जास्तीत जास्त बहिष्कार कसा होईल हे करण्यासाठी आज नांदेड पतंजली योग परिवार, महाराष्ट्र पूर्वचे सर्व साधक पदाधिकारी, सर्व जन या ठिकाणी रॅलीमध्ये उपस्थित राहिले। सुंदर रॅली निघाली आणि घोषणा पण होत्या, विदेशी वस्तूंचा बहिष्कार करा, स्वदेशी वापरा, देश वाचवा, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा करत आपण सर्वजण या ठिकाणी सुंदरशी रॅली अशोकनगर हनुमान मंदिर पासून वर्कशॉप कॉर्नर, त्यानंतर डायरेक्ट फुले मार्केट ITI तिथून आम्ही जो तिरंगा झेंडा आहे यशवंत कॉलेजच्या त्या ठिकाणी, त्यातून भाग्यनगर कॉर्नर आणि त्या ठिकाणाहून नंतर अशोकनगरला वापस आलो। या ठिकाणी रॅलीचं समापन झालेलं आहे। खूप सुंदर। पुन्हा एकदा सर्वांचे आभार। विशेष अनिलजी षटकारजी, पंढरीनाथ कंठेवारजी, डॉक्टर नारलावारजी यांनी झेंडे दाखवून याचं सुरुवात केलेली आहे आणि सर्वजण या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत। सर्वांचा पुनश्च धन्यवाद करतो आणि असंच उपक्रम राबवत जाऊ आपण नांदेडकर। भारतामध्ये नंबर 1 आपली पोझिशन आहे आणि राहील। धन्यवाद। या ठिकाणी योग समितीचे बरेचसे या ठिकाणी सदस्य आहेत। त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे रॅली या ठिकाणी आयोजित केली होती आणि रॅली या ठिकाणी सक्सेस देखील करून दाखवलेली आहे। काय सांगणार सर याविषयी? हे स्वदेशी जनजागरण मोहीम स्वदेशी अपनाओ, भारत को आत्मनिर्भर बनाओ म्हणून आज आपल्याला भारतामध्ये जो साक्षरशः भारत स्वतंत्र करण्यासाठी, निर्भर करण्यासाठी आज जगामध्ये स्ट्रगल करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची इच्छा आहे की आपण स्वदेशी वस्तू वापरली पाहिजे आणि हाच धागा पकडून रामदेवजी बाबा योग पतंजलीचे मुख्य, आपण ज्यांना बाबाजी म्हणतो, त्यांनी पूर्ण भारतभर रॅली काढायचं ठरवलेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड पतंजली योग समितीचे आमचे अमृतवार अनिलजी अमृतवार हे महाराष्ट्र प्रभारी जरी असले तरी त्यांनी सर्व जिल्ह्याला आणि भारतातल्या सर्व लोकांना घेऊन आज या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये स्वदेशी जनजागरण मोहीम स्वदेशी अपनाओ, भारत को निर्भर बनाओ या वाक्यातून त्यांनी आताच आपण होळी केलेली आहे। भारत देशातल्या ज्या देशातल्या आपल्या कंपन्या आहेत त्यांचं स्वदेशी करायचं आणि बाहेर देशाच्या कंपन्याचा निर्देश करायचं, त्यांच्या वस्तू वापरायच्या नाही असं आपल्याला मोदींनी मन की बात याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्याचा आपण अंमलबजावणी केली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो। धन्यवाद। जय भारत। कंपनीचं जे या ठिकाणी डस्टबिन मध्ये त्यांना फाडून टाकण्यात आलेलं आहे बॅनर, याविषयी काय सांगाल?
ओम परमपूज्य स्वामीजींना कोटी कोटी वंदन. आज देशामध्ये विदेशी वस्तूंचा बहिष्कार करण्याची वेळ आलेली आहे. कारण विदेशी वस्तू आपण वापरल्यामुळे आपल्या देशाची आर्थिक हानी होत आहे. कारण ह्या कंपन्या आपण ह्या वस्तू खरेदी केल्यामुळे हा जो फायदा आहे तो फायदा विदेशात होत असतो, विदेशी देशांना होत असतो. आणि आपण स्वदेशी वस्तू जर खरेदी केलो तर त्या स्वदेशी वस्तूंचं खरेदी केल्यामुळे जो काही नफा आहे, प्रॉफिट आहे, तो भारतातच राहणार आहे. भारत आत्मनिर्भर करण्यासाठी, भारताला आर्थिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला भारताच्या स्वदेशी वस्तूचा वापर करून विदेशी वस्तूचा बहिष्कार करणं ही काळाची गरज आहे. याबद्दल सर्व पतंजली परिवारतर्फे जी रॅली काढलेली आहे त्याबद्दल सर्व साधकांचं, योग शिक्षकांचं, पदाधिकाऱ्यांचं आणि जे योग पतंजलीमध्ये बाहेरून आपल्याला मदत करत असतात रॅलीसाठी, त्या सगळ्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. ओम. धन्यवाद. विदेशी कंपन्यांच्या बॅनर या ठिकाणी जे नाव फाडून डस्टबिन मध्ये टाकलेलं आहे आणि स्वदेशी अपनाव हे नारा घेऊन आपण चालत आहोत. काय सांगतो त्याविषयी? आज या ठिकाणी पतंजली योगपीठ परिवारच्या वतीने स्वदेशीचा जो जागरण मंचाची रॅली झाली आहे. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी विदेशी वस्तूंची होळी करत आपल्या सगळ्या भारतीयांना संदेश दिला की विदेशी वस्तूंचा बहिष्कार करायचे, त्याच धर्तीवर त्याच याच्यावर परमस्मरणीय राजूभाई दीक्षित यांनी स्वदेशीचा नारा हा प्रत्येकाच्या हृदयात आणि मेंदूमध्ये एवढा जबरदस्त रुजवला की तो आजपर्यंत सगळ्या भारतीय जनमानसामध्ये सगळ्यांनी या स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करायचा आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार करायचा आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अमेरिकेने आपल्यावर जे टेरिफ लावलेला आहे 50% तो टेरिफ दूर करायचा आहे. त्याला जर बहिष्कार करायचा असेल तर फक्त अमेरिकेच्या वस्तूंचा सगळा बहिष्कार करायचा. अमेरिकेच्याच नसून युरोप खंडातल्या ज्या विदेशी कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांचा आपण या ठिकाणी बहिष्कार करायचा आणि स्वदेशी कंपन्या ज्या आपल्या भारत देशामध्ये एवढा आत्मनिर्भर झालेला भारत की त्या स्वदेशी कंपनी आहे जे की आपला मेक इन इंडिया नसून मेक इन भारत आणि मेड इन भारत हा स्वरूप करत स्टार्टअप आपले हजारो नाही लाखो स्टार्टअप सुरू झालेत, मोदीजींनी चालू केले आहेत. म्हणून आपला भारत देश आता आत्मनिर्भर झालेला आहे आणि खरोखर स्वदेशीचा आलख आता खऱ्या स्वरूपामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी, परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांनी आपल्या पतंजली योगपीठ परिवाराचा संपूर्ण देशभरातल्या सगळ्या योग शिक्षकांना, पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्यामुळे ही आजची रॅली झाली आहे. ओम. धन्यवाद. खरोखर या ठिकाणी जे रॅली काढली होती ती अतिशय सुंदर या ठिकाणी रॅली काढली. परंतु या ठिकाणी पतंजली समितीच्या वतीने ही रॅली काढली होती, परंतु पतंजलीनेच प्रयत्न केले तर होते असं नाही, तर सर्व जनसामान्यापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक काळ असा होता की 150 ते 200 वर्ष आपले पूर्वज जगत होते, जिवंत राहत होते. त्याचं कारण होतं की ते स्वदेशी वापरत होते. कारण काळा चहा असेल, त्यानंतर लिंबू सरबत असेल, हे सर्व वापरत होते. परंतु आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण या ठिकाणी शीतपेय पितो, वेगवेगळे आपण पदार्थ खातो, जे चायनीज असतील जे वेगवेगळे खातो आणि आपलं जीवनमान कमी करतो. जर आपलं जीवनमान जर सुखी करायचं असेल तर खरोखर या ठिकाणी विदेशी जे कंपन्या आहेत, विदेशीचा जो माल आहे तो आपल्याला सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यावर बहिष्कार टाकायचा आहे आणि स्वदेशी माल आपण वापरायचा आहे. नक्कीच या ठिकाणी या आजच्या या रॅलीमधून आपण देखील या रॅलीचा लाभ घ्याल असं मला वाटतंय आणि आपण देखील विदेशीला फेकून देऊन आपण स्वदेशी वापराल. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम. करो योग. घर घर जाएंगे, घर घर जाएंगे. विदेशी वस्तुओं का स्वदेशी अपनाएंगे, स्वदेशी अपनाएंगे. शहीद जवान अमर रहे, शहीद जवान